श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. काही लोक असे असतात की जे आयुष्यभर कष्ट करतात, खूप परिश्रम करतात, अगदी जमीन आणि आकाश देखील एक करतात, मात्र तरी सुद्धा ते श्रीमंत होत नाही. त्यांच्या घरामध्ये पैसा येत नाही आणि जरी आला तरी तो कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो. अगदी जिथे पैसा खर्च करण्याची गरज नव्हती अशा ठिकाणी आपला पैसा खर्च होऊन जातो. एकंदरीत पैसा हा टिकत नाही. मग आपल्याकडे पैसा हा का टिकत नाही? तसेच आपण म्हणतो ना की आपल्याला देव पावत नाही. नक्की यामागचं कारण काय आहे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भरपूर वेळा आपण सेवा करत असतो, स्वामी महाराजांची करतो किंवा भगवान शंकराची करतो, कोणत्या पण देवाची आपण सेवा करत असतो, पण आपल्याला फळ काही मिळत नाही. तर आपल्याकडून काही चुका या होत असतात. तर आपण जेव्हा पूजा सेवा करत असतो तेव्हा आपण काळ्या रंगाचे वस्त्र हे चुकूनही घालायचे नाही. आपण स्वामी महाराजांची सेवा करत असाल तर तुम्ही लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकता किंवा गुलाबी रंगाचे वस्त्र, हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान केले तरी पण चालेल. पण आपण जेव्हा पूजा करत असतो तेव्हा आपण काळा रंग हा चुकूनही घालायचा नाही. जेव्हा एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा आपण काळा रंग वर्ज करत असतो. मग त्या काळा रंग घालून आपण पूजा आणि सेवा केली तरी पण ती सेवा आपली देवापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे. तसेच ज्या व्यक्तीचे कपडे हे मळकट असतात किंवा मळकट कपड्यांनी आपण पूजा करत असतो तर ती पूजा देखील आपली स्वीकारली जात नाही. मग तुम्ही कष्ट करून मग पूजा करत असाल, मेहनत करून किंवा घाम गाळून मग तुम्ही पूजा करत असताल, मग ते कपडे मळकट असतील. कारण की भरपूर वेळा असे होते की आपले काम असे असते की आपले कपडे हे मळतात. पण आपण जाणून बुजून जर अगोदरच्या दिवशीचे कपडे परत दुसऱ्या दिवशी तेच घालून मग आपण देवाची पूजा केली तर मग ती पूजा फलदायी ही ठरतच नाही. आपण भरपूर वेळा असे म्हणतो की आता थोड्या वेळासाठी कपडे घातले, मग उद्या आपण थोड्या वेळासाठी परत हेच कपडे घालू. तर असे अजिबातही करायचे नाही. असे करायचे असेल तर तुम्ही बाहेर जाऊ शकता, पण असे करून आपल्याला पूजा ही करायची नाही. पूजा ही नेहमी स्वच्छ कपडे परिधान करूनच केली जाते. ज्या व्यक्तीची वाणी कठोर आहे, ज्याच्या तोंडून सतत अपशब्दच बाहेर पडतात, दुसऱ्यांसंबंधी तो वारंवार अपशब्दच बोलत असतो, शिव्या शाप करत असतो, त्याच्या तोंडी सतत वाईट भावना असते, तर असा कठोर वाणीचा मनुष्य सुद्धा कधीही श्रीमंत होऊ शकत नाही किंवा त्याला देव देखील पावत नाही. आणि जर नशिबाने त्याच्याकडे पैसा आला तरी सुद्धा माता लक्ष्मी जास्त दिवस अशा व्यक्तीच्या घरामध्ये वास्तव्य करत नाही. जरी आपण भरपूर वेळा बघत असतो की काही व्यक्ती या श्रीमंत असतात, पण मग त्यांच्या घरामध्ये आजारपण हे देखील सतत चालू असतं. हे देखील तुम्ही बघितलं असेल. काही व्यक्तींना उशिरा उठण्याची सवय असते, अगदी सकाळी 8-9 नंतर ते उठतात. अशा व्यक्तींच्या घरामध्ये देखील माता लक्ष्मी ही प्रवेश करत नाही. तसेच जे सूर्योदय झाल्यानंतर म्हणजेच माता लक्ष्मी येण्याची वेळ जी असते त्या वेळेमध्ये झोपतात, त्या घरामध्ये देखील माता लक्ष्मी प्रवेश करत नाही आणि त्या घरामध्ये पैसा हा कधीही स्थिर राहत नाही. उलट त्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास झालेला असतो. त्यामुळे ही गोष्ट देखील लक्षात ठेवायची आहे. कधी पण सूर्योदय झाल्यानंतर आपण लगेच झोपायचे नाही. त्या काळामध्ये आपण देवपूजा ही केलीच पाहिजे किंवा तुम्ही दुसरं काही काम करा, पण त्या काळामध्ये आपण झोपणे शक्यतो तरी टाळावं. आपली आजी नेहमी सांगायची की सूर्योदय झाल्यानंतर लगेच आपण जेवणाचं ताट घेऊन बसायचं नाही, तसेच घरात झाडलोट करायची नाही आणि त्या वेळेमध्ये झोपायचं देखील नाही. या गोष्टी तुम्ही तुमच्या आजीकडून भरपूर वेळा ऐकल्या असतील. माता लक्ष्मीच्या आपल्या घरातील आगमनाची वेळ म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त. या दोन्ही वेळी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते. मग या दोन्ही वेळी आपण जर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूजा सेवा केली तर ती फलदायी ठरते. पण आपण जर काही चुका केल्या तर माता लक्ष्मी घरातून निघून जात असते आणि घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो. तसेच जी व्यक्ती पाय न धुता झोपतात, अस्वच्छ पायाने झोपतात, अशा व्यक्तीच्या घरी रोगराई वाढते, आजार देखील वाढत असतात आणि त्याचा भरपूर पैसा हा
फक्त आणि फक्त आरोग्यासाठीच खर्च होतो. आजारपणासाठी पैसा घरातून निघून जात असतो. तसेच या बाबतीत अजून एक चूक अशी की जे लोक ओल्या पायाने झोपतात, पाय न पुसता ते तसेच झोपतात, त्यांना देखील नशीब साथ देत नाही. अनेक जण या गोष्टींवर विश्वास ठेवणार नाहीत, मात्र हे सत्य आहे आणि आपण देखील अनुभव घेऊन पाहू शकता. तसेच त्यानंतर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, अगदी छोटीशी गोष्ट की जी आपल्या लक्षात देखील येत नाही. आपण जेव्हा डोक्याला तेल लावतो त्यानंतर जे उरलेलं तेल असतं आपण अन्य अवयवांवर जसं की हात असतील, पाय असतील यांवर चोळत असतो किंवा आपण स्वतःवरती तेल लावतो किंवा मुलाला जर तेल लावत असलं उरलं तेल तर ते आपण दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्याला देखील लावत असतो. तर आपल्याला असं करायचं नाही. असं केल्यामुळे देखील घरामध्ये गरिबी येत असते. आपण जे काही तेल आहे ते फक्त आपल्या डोक्यालाच लावायचं आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये महालक्ष्मीचे स्थान हे कधीच निर्माण होत नाही. अजून एक गोष्ट म्हणजे की जे लोक चालता चालता उगाच आपण हाताने एखादं झाड तोडत असतो किंवा एखाद्या गवताची काडी देखील ओढून घेत असतो, एखादं पान आपण उगाच तोडत असतो, तर ही देखील चूक आपल्याकडून होत आहे. यामुळे देखील आपल्या घरामध्ये गरिबी येत असते. बसल्या बसल्या जमीन उकरता आपल्या नखांनी त्या व्यक्तींच्या जीवनात देखील सुद्धा पैसा हा कधीच टिकत नाही. या गोष्टी अविश्वसनीय वाटत नाही, विश्वास लवकर बसत नाही. आपल्या ऋषीमुनींनी त्यांनी अनेक वर्षांची साधना करून अनेक वर्षांच्या अनुभवांचा सार एकत्र करून या गोष्टी आपल्यासाठी दिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही या गोष्टींची काळजी ही घ्यायचीच आहे. भरपूर वेळा आपण फुले पण असेच तोडत असतो, तर विनाकारण फूल हे कधीच तोडायचं नाही. आपण जर फूल हे तोडलं तर ते एकतर असतं आपण देवाच्या चरणी अर्पण करायचं आहे किंवा जर तुम्ही गजरा लावण्यासाठी फूल घेत असाल तर तुम्ही ते गजऱ्यामध्ये घेऊ शकता. पण आपण विनाकारण एखादं फूल तोडायचं आणि ते कुस्करून टाकायचं हे देखील योग्य नाही. तसेच ज्या व्यक्तीच्या दारावरती एखादी व्यक्ती येते आणि त्या व्यक्तीला ती तशीच जाऊन देते, त्या घरामध्ये देखील माता लक्ष्मी कधीही वास करत नाही. आपल्या दारावरती जर एखादा आलं ना तर आपल्याला असे वाटते की याच्याकडे हातपाय आहे, सर्व काही आहे, तरी पण हा काहीतरी मागण्यासाठी आपल्याकडे येतो. फक्त एवढाच विचार करायचा की देवाने देणाऱ्यांमध्ये आपल्याला बसवलेलं आहे, घेणाऱ्यांमध्ये नाही. मग त्या व्यक्तीला तुम्ही अगदी एक ग्लास भरून पाणी जरी दिलं ना तरी पण त्याचं पुण्यफळ हे तुम्हाला प्राप्त होईल. तुम्हाला जास्त काही देणे जर शक्य नसेल ना तर तुम्ही फक्त एक ग्लास भरून पाणी द्या किंवा त्या व्यक्तीला जेवण करायला द्या. आपण एखाद्या व्यक्तीला थोडं काही दिलं ना तर देव आपल्याला त्यापेक्षाही कित्येक पटीनं देत असतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.